आदरणीय सभामंडप, पूजनीय रंगमंच, जन्म देणारे माता पिता, ध्यान देणारी सद्गुरु माऊली की ज्यांच्या वाङ्मयातून आम्ही शाहीर कलावंत आपल्या समोर प्रबोधन सादर करत असतो, असे संत श्रेष्ठ तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत काळजे बाबा, हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांच्यामुळे ज्यांनी या भारत देशाची घटना लिहिली आणि ज्यांच्यामुळे स्वाभिमानाने ताठ मान करून उभे राहतो, असे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिरावजी फुले या समस्त महामानवांना प्रथम अभिवादन करतो। मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या माहितीप्रमाणे एवढे काही आम्ही नावाजलेले शाहीर नाही। एका खेड्यापाड्यातून ही कला सादर करावी म्हणून एका खेड्यापाड्यामध्ये जन्माला आलो आणि समस्त सौंगडी घेऊन आपल्या समोर उपस्थित झालो। आणि म्हणून या परिसरामध्ये येण्याचा माझा दुसरा प्रसंग म्हणजे एक मौदी धोत्र्याला आणि आता या ठिकाणी निमंत्रित केलं आणि म्हणून मी माझ्या पार्टीचा अल्पसा परिचय करून देऊ इच्छितो। शाहीर यादवराव गौरीशंकर, साथे पांडुरंगजी ढोणे, ढोलक मास्टर बंडूजी तेलंगे, लाट मास्टर सुरेशजी खंडाळे, सूर मास्टर विजय निस्ताने, नक्कल कलावंत जामवंत मेश्राम आणि नर्तक आहे रवी आणि निम्मा। मा शारदा सांस्कृतिक लोक कलामंच वाकोडी कलंगी मंडळ हे आपल्या समोर पार्टी उपस्थित झालेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या साथीला लाभलेले सन्माननीय शाहीर की ज्यांचा या ठिकाणी त्यांना प्रथम मान मिळाला आणि पहिल्या मानाचे मानकरी म्हणून सन्माननीय, जरी त्यांनी मला आपल्या प्रबोधनातून अतिमानाची पदवी जरी दिली असली तरी मी त्यांचे अभिनंदन करतो। आणि म्हणजेच आमचे गुरुवर्य सन्माननीय संपूर्ण भारतामध्ये गाजलेले शाहीर कलावंत अंबादासजी नागदेवे, झिला भंडारा यांचे सुपुत्र शाहीर आर्यनजी यांचा या ठिकाणी प्रथम राऊंड झाला, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा। आणि मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, एवढे बोलून मी माझ्या कार्यक्रमाला पुढे सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत। आणि तूच जगद वंद्या ब्रह्मांड नायका, आणि तूच एक असोनी अनेका, भासची विश्वरूपा आणि तुझी झाला बापा धरा आणि तुझी सर्व
सद्गुरु अहो श्री गणेश शारदा आणि सद्गुरु आणि तुझी भक्त काम कल्पतरू आणि तुझी देवी देवता नारद तुंबरू तुझी सर्व झाला परमेश्वराच्या दर्शन करता आणि आपण मंदिरामध्ये जातो देवाचं पूजन करतो आणि देवाचे स्मरण करतो तेव्हा त्या मंदिरामध्ये एक परमेश्वर आणि एक मी तू आणि मी तुझ्या दोघांविना तिसरा कोणी नाही म्हणून तूच मंदिर मूर्ती आणि तूच पुजारी अहो तूच मंदिर मूर्ती आणि तूच पुजारी आणि तूच पुष्प होऊन पूजा करी आणि तूच देवरूपी अंतरी तूची सर्व झाला आणि तुझ्याच कृपेची हे पूर्णावली हो अहो तुझ्याच कृपेची हे पूर्णावली आणि अजून जीवा भावात नाही शिरली आणि म्हणूनही अज्ञान दशा उरली आम्हा पासी हो आणि गुरु शिष्य बाबा एकाच स्थळीचे अहो गुरु शिष्य दादा एकाच स्थळीचे अन भिन्न नाहीत पाहता मुळीचे आणि सुख संवाद चालते भिन्नत्वाचे रंगरंगणी आलावया तुकाराम आणि वस्ताद जगन्नाथ जैताळा राहन डफावर डोले दादा कलंगी निशान आणि दास यादव गौरी शंकर करती गायन सभेच्या ठाये माझ्या आणि वस्ताद जगन्नाथ जैताळा जफावर डोले दादा कलंगी निशान आणि दास यादव गौरी करती गायन सभेच्या ठाय माझ्या रामा रामा माझ्या रामा रामा माझ्या रामान हो आपल्या घरी ज्या ज्या वेळेस कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य असलं घराचं वास्तुपूजन असो बारसं असो लग्न कार्य असो आणि ज्या ज्या वेळेस शुभ कार्य असतं
त्यावेळेस आपण आपल्या इष्ट देवतेचं नामस्मरण करत असतो। आता सर्वांनीच काही गणेशाचंच पूजन केलं पाहिजे का असं काही कोणाला आणि बंधन नाही। आपला जो कोणी धर्म आहे, जो कोणी पंथ आहे, ज्या धर्मात आपण जन्माला आलो आणि आपले इष्ट देव जे कोणी असेल, भगवंत आपण ज्याला कोणाला मानतो, अशा परमेश्वराचं आपण चिंतन केलं पाहिजे। कोणी अगरबत्ती एकची सेवा करावी, कोणी तथागताचं पूजन करावं, तर कोणी पैगंबराचं करावं, तर कोणी श्री गणेशाचं करावं, कोणी माता भवानीचं करावं। काही कोणाला बंधन नाही। आपण आमच्या या शाहिरी परंपरेमध्ये पहिल्या मानाचे मानकरी आदरणीय आर्यनजी यांनी सुद्धा या ठिकाणी गणाचं पूजन केलं आणि पुढील कार्याला आरंभ केला। त्याचप्रमाणे मी सुद्धा या ठिकाणी मी माझ्या परमेश्वराचं चिंतन करेल आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। तर तत्पूर्वी गणाकरता फार सुंदर अशी तर्ज घेतलेली आहे, सिनेमाची तर्ज आहे। दो रस्ते सिनेमाचं नाव आहे आणि त्या तर्जवरती हे माझं गणाचं पूजन आहे। तर ऐका। ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी। माझ्या गणाची कल्पना काय आहे। मैं दर पे हूँ खड़ा, तेरा नाम है बड़ा, मैं दर पे हूँ खड़ा, तेरा नाम है बड़ा, आ जाओ गणराज तेरा काम बड़ा, आ जाओ गणराज तेरा काम बड़ा।
असं ज्याचं वास्तव्य की परपंचंती मध्यमा वैखरी या चार वाणीच्याही पलीकडे ज्याचं वास्तव्य, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चार देहाच्याही पलीकडे ज्याचं वास्तव्य आहे की संत म्हणतात की देव पाहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो, देव पाहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो, अशी ज्याची अवस्था होते परमेश्वराचे चिंतन करत असताना ख्यारे अनुभव उघडा ध्यान दृष्टी आणि याहुनी चावटी करू नका. कोणी परमेश्वर कसा असेल अशी कल्पना करतात. देव हा बाजारचा भाजीपाला नाही हो. कारण राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने मिळणार नाही रे आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ज्यांना तो मिळाला त्यांनी आपल्याच जवळ ठेवला. म्हणून या सृष्टीवर या त्रिभुवनामध्ये सर्वच तुझं नामस्मरण करतात आणि म्हणून माझ्या गणाची कल्पना काय ते का शुक्राचार्याशी झालं होतं. त्या परशुरामाशी युद्ध आणि शुक्राचार्याशी झालं. त्या परशुरामाने त्या शुक्राचार्याला हरवलं, धराशायी केलं आणि त्या परशुरामाची आनंदित झाला आणि भोलेनाथाच्या दर्शनाकरता कैलास पर्वतावरती आले. भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा भोलेनाथ ध्यानमग्न असताना 7 वर्षाचा बालक श्री गणेश भगवंत आणि द्वारावरती बसलेला होता. द्वारपाल म्हणून बसलेला होता. परशुराम आले आणि परशुरामाने विनंती केली की मला भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा त्या 7 वर्षाच्या बालकाने सांगितलं की इथे आतमध्ये जाऊ देण्याची कोणालाही आज्ञा नाही, आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. तेव्हा परशुरामाला क्रोध आला आणि क्रोधामध्ये
त्या लहानशा बालकासोबत युद्ध केलं आणि त्या लहानशा बालकासोबत युद्ध करून एका बाणाच्या वज्राने त्याचा एक दात पडला म्हणून त्याला एकदंत नावाने विचारतात. पण त्या परशुरामाचं घमंड त्या लहानशा बालकाने कसं चूर केलं ऐका माझ्या या कल्पनेतून. आदरणीय रसिक बांधवांनो, आज या ठिकाणी दोन शाहिरांचा जंगी मुकाबला आहे. दुय्यमचा सामना आहे आणि आमच्या दुय्यमच्या सामन्याकरता आम्हाला लाभलेले आमचे साथीदार सन्माननीय आदरणीय, माझ्यापेक्षा जरी वयाने लहान असेल तरी माझ्यापेक्षाही बुद्धिवान आहे. मी त्यांना कमी समजणार नाही. त्यांनी मला जो आदर दिला, जो मान दिला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. पण या ठिकाणी या मंचावरती दोन शाहिरांचा मुकाबला आहे, दुय्यमचा मुकाबला आहे आणि म्हणून आमच्या शाहिरीची परंपरा अशी आहे की ज्या शाहिरांचा प्रथम मान असला, राऊंड असला, तो प्रथम राऊंडचा शाहीर दुसऱ्या शाहिरावरती एक डाव खेळतो. डाव म्हणजे ज्ञानाचा डाव खेळतो. काही या ठिकाणी बाबा कुस्तीचा डाव होणार नाही, एक ज्ञानाचा डाव खेळतो. आणि आमचे साथीला लाभलेले आमचे साथी, आमचे सहकारी सन्माननीय आर्यनजी यांनी माझ्यावरती एक सुंदर असा प्रश्न केला, सुंदर प्रश्न केला. शास्त्रोक्त प्रश्न आहे. त्यांच्या प्रश्नाची मांडणी अशी आहे की असा एक कृष्ण भक्त होता, असा एक कृष्ण भक्त होता की पुनर्जन्म पुनर्जन्म पुनर्जन्म, मनुष्याचा पुनर्जन्म होतो अशी काही लोकांची अभिलाषा आहे, काही संतांचं म्हणणं आहे. त्यालाही वाटत होतं की पुनर्जन्म मिळावा आणि म्हणून त्यांनी एक इच्छा जाहीर केली की हे भगवंता, मला जर का पुनर्जन्म मिळाला तर मी एखादा पक्षी जर झालो तर मी चांगली पक्षाची सुंदर वाणी अशी बोलीन, आकाशामध्ये मी उंच भरारी घेईल. एखादा गोटा जरी झालो तरी मी एखाद्या पर्वतावरती जाऊन आणि मी लोकांच्या कामी पडील वगैरे वगैरे असा मला तो जन्म द्यावा. तर त्या
कृष्ण भक्ताचं नाव काय, बरोबर आहे? असा त्यांचा प्रश्न आहे की असा कोणता भक्त होता की त्यांनी अशी अभिलाषा व्यक्त केली. मान्यवर शाहीर साहेब, आपण चिठीकोटे असाल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, ऐका. असा तो कृष्ण भक्त म्हणजे त्या कृष्ण भक्ताचं नाव विमलार्जुन नावाचा एक वृक्ष होता. विमलार्जुन नावाचा एक वृक्ष होता. तो का बरं त्याचा भक्त झाला, तुम्ही त्याचं कारण नाही विचारलं तरी सांगून देतो की जेव्हा त्या कुबेराच्या पुत्रांना नारदांनी शाप दिला होता की तुम्हाला पुत्र होणार नाही, तेव्हा ते कुबेर पुत्र त्या विमलार्जुन नावाच्या वृक्षाजवळ आले आणि चिंतन करत बसले की आपल्याला ह्या नारदाचा शाप आहे, या शापातून आपण मुक्त कसे होऊ. आणि म्हणून त्या विमलार्जुन नावाच्या वृक्षाला शरण गेले आणि त्या विमलार्जुन नावाच्या वृक्षाने कृष्णाला विनंती केली की यांना पुत्रापासून वंचित करू नये. आणि त्या विमलार्जुन नावाच्या वृक्षाचं म्हणणं ऐकून त्यांना पुत्रदान दिले. तो त्याच्या कमी पडला आणि म्हणून तोच विमलार्जुन नावाचा वृक्ष त्या कृष्णाचा कृष्ण भक्त आहे. त्यांनीच ही इच्छा जाहीर केली होती. मी झाड झालो पाहिजे, मी पक्षी झालो पाहिजे, मी निसर्गात कोणीतरी झालो पाहिजे, अशी त्यांनी जी इच्छा आणि व्यक्त केली होती. तो विमलार्जुन नावाचा वृक्ष तो त्याचा भक्त आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर साहेब. आता माझाही प्रश्न तुम्ही ऐकून घ्या. पुनर्जन्म 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 असाच माझाही प्रश्न आहे की ज्यावेळेस कृष्ण अवतारामध्ये आणि ते कुब्जा होती, त्या कृष्ण अवतारामध्ये कृष्णाची एक भक्त कुब्जा होती. तिने सुद्धा आणि कृष्णाला विनंती केली होती की मला पुढील जन्म चांगला मिळावा आणि म्हणून तिला पुढचा जन्म कोणता मिळाला आणि ते कोणत्या नावाने प्रसिद्ध झाली हे तुम्हाला सांगायचं आहे. ऐका पुढे काय म्हणतो. अनादि महिमा तेरी सदगुरु चरणी प्रार्थना, यादव राव से तेरा कुछ ना तजड़ा, आजा